आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच मधला सगळ्यात खतरनाक क्वेश्चन जो मुलांच्या डोक्यात अजून पण सळसळतो, भरपूर पोरांना ही कन्सेप्ट अजून माहित नाहीये. तुमचं बीटेक झालेलं असो, बी झालेलं असो किंवा डिप्लोमा झालेला असो, आपल्याला शिकवण्यात येतं की बाबांनो 3 फेज इंडक्शन मोटर जी आहे ती सेल्फ स्टार्ट आहे. सेल्फ स्टार्ट म्हणजे काय? बटन दाबले की मोटर फिरायला लागते, तुम्हाला काही एक्स्ट्रा काम करायची गरज नाही. तिथेच आपल्याला हे पण शिकवलं जातं की सिंगल फेज इंडक्शन मोटर ही नॉन सेल्फ स्टार्ट आहे. तू म्हणाल की गुट्टे सर आम्ही घरची मोटर तर सुरू करतो, बटन दाबली की फिरते. ती फिरत नाही, तिला फिरवावं लागतं. मायकल फॅराडेज नुसार 3 फेज इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्ट इंडक्शन मोटर असं म्हटलं जातं आणि सिंगल फेज इंडक्शन मोटरला नॉन सेल्फ स्टार्ट इंडक्शन मोटर म्हटलं जातं. इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सगळ्यात फेमस क्वेश्चन आहे. कुठला पण टेक्निकल इंटरव्ह्यू देताना त्याच्यामध्ये 100% क्वेश्चन विचारला जातो की सांग बाबा सिंगल फेज इंडक्शन मोटर नॉन सेल्फ स्टार्टिंग आहे. मी असं उत्तर देईल की डायरेक्ट तुमच्या डोक्यात जाऊन बसेल, कोणीच सांगू शकणार नाही. मी सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्ष देऊन ऐका. समजा माझ्याकडे एक 3 फेज इंडक्शन मोटर आहे. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टेटरमध्ये 3 वेगवेगळ्या वाइंडिंग वापरल्या जातात, आर फेज, वाय फेज आणि बी फेज. आर फेज, वाय फेज आणि बी फेज यांना असं वाउंड केलं जातं की प्रत्येकातला फेज डिस्प्लेसमेंट 120 डिग्री असतो. आणि तुम्हाला कळतं आर फेजची वेव्हफॉर्म, देन वाय फेजची वेव्हफॉर्म, देन बी फेजची वेव्हफॉर्म. सो याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होतो ना पोरो, जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ती मॅग्नेटिक फील्डचा नेचर रोटेटिंग फॉर्म मध्ये असतं. म्हणजे हा जो पूर्ण ढाचा असतो ना मॅग्नेटिक फील्डचा, हा फिरत राहतो असा 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 असा. मग पोरं म्हणतील की हा क्लॉकवाईजला का फिरतो? तुम्ही जो फेज सिक्वन्स देताय त्याच्यावर डिपेंड करतो. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता की मॅग्नेटिक फील्ड कशी फिरत आहे, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. म्हणजे याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ना ती रोटेटिंग फॉर्म मध्ये असते, म्हणून याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. जर एखाद्या मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर रोटर त्याला फॉलो करतो. म्हणजे समजा की RMF हा चोर आहे, रोटर हा पोलीस आहे. चोर पळत जाणार, पोलीस त्याला फॉलो करणार, पळत जाणार, फॉलो करणार, पळत जाणार, फॉलो करणार. इथं RMF तयार होतो. RMF मोटरला इन्सिस्ट करतो फिरण्यासाठी, म्हणून या मोटरला सेल्फ स्टार्ट मोटर असं म्हटलं जातं. पण तिथे जर तुम्ही अपोजिट साईडला बघायला गेले की जी घरची मोटर आहे ना ती नॉन सेल्फ स्टार्ट आहे. आता विषय पडला असं का? कारण या मोटरमध्ये एकच वाइंडिंगचा वापर केला जातो, ती असते स्टेटर वाइंडिंग. तर स्टेटर वाइंडिंग तुम्ही मोटरच्या बाहेरून लावताय. स्टेटर वाइंडिंग मधून जाणारा सप्लाय हा AC असतो. AC सप्लाय म्हणले की एकच वेव्हफॉर्म, एक असते पॉझिटिव्ह, दुसरे असते निगेटिव्ह. पॉझिटिव्ह हाफ सायकलला पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅग्नेटिक फील्ड अशी फिरते, पुन्हा निगेटिव्ह मध्ये घुसली की अशी फिरते, पुन्हा अशी, पुन्हा अशी. म्हणजे नेमकं त्या मोटरला घंटा कळतच नाहीये की नेमकं असं फिरायचंय का असं फिरायचंय. सो मोटर व्हायब्रेशन्स प्रोड्यूस करते, पण मोटर एका साईडला कधीच फिरत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? इतर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे जी पूर्णपणे फिरत आहे, इथं बनू शकत नाही. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड नावाचा फंडा नव्हता. असं काय जुगाड करता येईल की मॅग्नेटिक फील्डला फिरवावं लागतं. सो लक्षात ठेवा, सिंगल फेज इंडक्शन मोटरला जर तुम्हाला फिरवायचं असेल, या मोटरमध्ये एक एक्स्ट्रा वाइंडिंग अटॅच केली जाते विथ कॅपॅसिटर. पोरमध्ये एक्स्ट्रा वाइंडिंग का? एक्स्ट्रा वाइंडिंगचं काम आहे काही करून RMF तयार करणे, ज्याला आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. आणि कॅपॅसिटर मुद्दाम मोटरच्या सोबत कनेक्ट केला जातो का? हा मदत करतो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सेटअप करून मोटरला एका डायरेक्शनला फिरवायला. आणि दुसरा फायदा करून याचा हा होतो की हा मोटरचा स्टार्टिंग टॉर्क पण वाढवतो, ज्याला आपण स्टार्टिंगची ताकद असं म्हणतात. सो कोणी जर विचारलं की सिंगल फेज इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्ट कसं करायचं, बिंदास सांगायचं, हे बघ बाबा, स्टेटर वाइंडिंग सोबत एक वाइंडिंग अजून अटॅच कर, ज्याला कुणी कुणी एक्स्ट्रा, कुणी कुणी ऑक्झिलरी किंवा कुणी कुणी स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतं. आणि त्याच्यासोबत कॅपॅसिटर पण लाव. कॅपॅसिटर लावल्यामुळे स्टार्टिंग टॉर्क मोटरचा वाढतो. आणि एक दुसरे ॲडव्हान्टेज म्हणजे काय मिळतो की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सेटअप होऊन मोटर कुठे ते एका साईडला फिरायला लागते. आणि बाय द वे वाइंडिंगचा रोल जो असतो ना तो परमनंट नसतो. तुम्ही या वाइंडिंगला सर्किटमधून काढू शकता, पण त्याच्यासाठी जे स्विच वापरलं जातं त्याला सेंट्रीफ्युगल स्विच असं म्हणतात. सो प्लीज लक्षात राहू द्या, इंटरव्ह्यूमध्ये कधी विचारलं तर नक्कीच उत्तर द्या की हे बघ सर, 3 फेज मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सेटअप होतं, इकडे सेटअप होत नाही, सेटअप करावं लागतं बाय युझिंग अन एक्स्ट्रा वाइंडिंग. अंडरस्टँड? धन्यवाद.